हिवाळ्यातील गुलाब. एका दूर युरोपीय प्रदेशात आल्प्स पर्वतांच्या कुशीत वसलेलं व्हाल्डेन नावाचं छोटंसं गाव होतं. त्या गावात बर्फाच्छादित रस्ते, रंगीबेरंगी घरं तसेच सुंदर झोपड्या होत्या. पण या सगळ्यांच्या पलीकडे गावातली एक कथा सर्वांच्या मनात घर करून होती, हिवाळ्यात उमलणाऱ्या गुलाबाची कथा. अगदी जुना काळ होता. गावात एलिझा नावाची एक साधी पण खूप चतुर मुलगी राहत होती. तिची आजी तिला रोज रात्री एकच गोष्ट सांगायची की जर खऱ्या मनाने एखादी इच्छा केली आणि आपलं मन निरागस ठेवलं तर हिवाळ्याच्या मध्यरात्री एक गुलाब उमलतो. तो गुलाब ज्याला सापडतो त्याच्या आयुष्यात जादू घडते. एलिझा या गोष्टीवर विश्वास ठेवायची. एक रात्री जेव्हा संपूर्ण गाव बर्फात गाढ झोपलेलं होतं, तिनं आपल्या मनात एक इच्छा केली, माझ्या गावात कधीच कुणी दुःखी होऊ नये. ती त्या रात्री जागी राहिली आणि मध्यरात्री जंगलात गेली. बर्फाच्या थराखाली एका जुन्या झाडाच्या मुळाशी एक गुलाबी प्रकाश चमकला. आणि तेथे होता हिवाळ्यातील गुलाब. एलिझाने तो गुलाब उचलला आणि त्या क्षणी तिला जाणवलं तिच्या हृदयात एक उबदार प्रकाश पसरतोय. गावात दुसऱ्या दिवशी सगळं बदललं होतं. आजीच्या खोकल्यावर औषध सापडलं, शेतकऱ्यांच्या पिकाला बर्फातसुद्धा जीवन मिळालं आणि गावातले सगळे लोक एकमेकांना अधिक प्रेमाने वागवू लागले. तो गुलाब गावाच्या चौकात एका काचेच्या चौकोनात ठेवण्यात आला. तो आजही तेथे आहे. तो उमलतो पण फक्त त्या व्यक्तीसाठी ज्याच्या इच्छेत स्वार्थ नसतो.